नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या BCom फर्स्ट इयर सेमिस्टर 2 डिजिटल मार्केटिंग या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे NEP पॅटर्ननुसार ही प्रश्नपत्रिका आहे. तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण का येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात, कोणत्या टॉपिकवर भर दिला जातो आणि प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, काठिण्य पातळी कसं असणार आहे हे आपल्याला समजतं. आणि त्याच उद्देशाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण थोडक्यात बघणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. 30 मार्काचं हे विषय आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 क्रेडिटचा हा विषय आहे, त्यासाठी 30 मार्काचा हा क्वेश्चन पेपर आहे. तर त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहे. बघा, आता यामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. 4 मार्क त्याला आहेत, एकूण 4 प्रश्न आणि 4 मार्क. बघा, यामध्ये पहिला प्रश्न, सामाजिक माध्यमावर अनुयायी किती वेळा सामग्री शेअर करतात हे मोजणारी मॅट्रिक म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन बघा, प्रशंसा दर, प्रसार दर, रूपांतरण दर आणि क्लिक थ्रू दर. तर बघा, यामध्ये ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे प्रसार दर, किंवा त्यालाच आपण विस्तार दर असं देखील म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी, प्रसार दर किंवा विस्तार दर. हे काय असतं बघा, ज्याला आपण ॲम्प्लिफिकेशन रेट असं म्हणतो. म्हणजेच आपले जे फॉलोअर्स असतात ते फॉलोअर्स तुमची पोस्ट इतरांपर्यंत किती प्रमाणात पोहोचवतात किंवा शेअर करतात हे दाखवणारं मॅट्रिक म्हणजे ज्याला आपण ॲम्प्लिफिकेशन रेट किंवा प्रसार दर असं म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2, प्रदर्शन जाहिराती टिंबटिंब नेटवर्कद्वारे कार्य करतात. ऑप्शन बघा, गुगल प्रदर्शन नेटवर्क, ईमेल विपणन, SMS विपणन आणि शोध इंजिन ऑप्टिमायझेशन. तर बघा, या प्रश्नाचं जे उत्तर आहे, प्रदर्शन जाहिराती हा गुगल डिस्प्ले नेटवर्क म्हणजे गुगल प्रदर्शन नेटवर्कच्या माध्यमातून कार्य करतात. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुगल प्रदर्शन नेटवर्क. पुढे बघा, तिसरा प्रश्न, जाहिरात वेळापत्रक टिंबटिंब उद्देशाने वापरले जाते. जाहिरात 24 म्हणजे आठवड्याचे 7 दिवस 24 तास दाखवण्यासाठी, विशिष्ट वेळी जाहिरात दाखवण्यासाठी, जाहिरात मोहीम बंद करण्यासाठी आणि जाहिरातीची किंमत वाढवण्यासाठी. तर बघा, जाहिरात वेळापत्रक जे आहे ते विशिष्ट वेळ जाहिरात दाखवण्यासाठी, म्हणजे विशिष्ट वेळी ते जाहिरात दिसायला पाहिजे त्यासाठी, त्या उद्देशाने वापरले जाते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशिष्ट वेळी जाहिरात दाखवण्यासाठी. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, पे पर क्लिक ज्याला आपण PPC असं म्हणतो, पे पर क्लिक जाहिरातीमध्ये जाहिरातदार टिंबटिंब पैसे भरतो. ऑप्शन बघा, जाहिरात दाखवली गेली की लगेच, वापरकर्त्याने जाहिरात क्लिक केल्यावर, जाहिरात सोशल मीडियावर शेअर झाल्यावर, जाहिरातदार जाहिरात प्रकाशित करताना. तर बघा, यामध्ये नावातच आहे पे पर क्लिक, बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, वापरकर्त्याने जाहिरात क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी पैसे भरतो. पुढे बघा, प्रश्न दुसरा या ठिकाणी, प्रश्न पहिल्यातलं ब, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 2 मार्कासाठी आहे, एकूण 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी, विपणन धोरण सुधारण्यासाठी सामग्री कार्यक्षमता मोजणे आवश्यक आहे. हो, बरोबर आहे, 100% हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. दुसरं बघा, पहिलं बरोबर आहे. दुसरं बघा, ब्रँड जागरूकता वाढवण्यासाठी फक्त मुद्रित जाहिराती प्रभावी ठरतात. तर नाही, हे चुकीचं आहे. फक्त मुद्रित नाही आहे, खूप सारे माध्यम आहेत, जसं की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, TV आहे, रेडिओ आहे, न्यूजपेपर्स आहेत. म्हणजे खूप सारे माध्यमं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. पहिलं बरोबर, दुसरं चूक. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी 6 मार्कासाठी आहे. 3 मार्काला एक प्रश्न आहे.
रूपांतर दर स्पष्ट करा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे पॉडकास्टिंग संकल्पना स्पष्ट करा. पुढे प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. एकच प्रश्न आहे आपल्याला कंपल्सरी ते प्रश्न लिहायचं आहे. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. सामग्री विपणनाचे टप्पे स्पष्ट करा. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 यामध्ये खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणताही एक. 6 मार्काला आहे. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले गेले त्यापैकी आपल्याला जो सोपा वाटतो तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचं आहे. ईमेल विपणन म्हणजे काय? ईमेल विपणनामधील ईमेलचे प्रकार स्पष्ट करा हा पहिला प्रश्न. किंवा दुसरा बघा सशुल्क शोध जाहिरातीचे फायदे लिहा. ह्या दोन्हीपैकी एक जे आपल्याला सोपं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणतेही एक. हे देखील 6 मार्कासाठी आहे. पहिला बघा प्रदर्शन जाहिरात म्हणजे काय? प्रदर्शन जाहिरातीचे फायदे स्पष्ट करा. आणि दुसरा आहे समाज माध्यमाची नैतिकता स्पष्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो दोन्हीपैकी सोपा वाटतो जो भरपूर आपल्याला लिहिता येईल असा प्रश्न आपण निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या BCom फर्स्ट इयर NEP नुसार डिजिटल मार्केटिंग या विषयाचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेअर करा. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.